नमस्कार मित्रांनो. खूप दिवसापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण वृत्तपत्रात वाचत असणार, टी व्हीमध्ये वाचत असणार. मुख्यतः केंद्र सरकारने 3 कायद्यांमध्ये दुरुस्ती केलेली आहे. 5 जून 2020ला राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला कलम 123 नुसार, आणि त्या अध्यादेशानुसार हे कायदे इम्प्लिमेंट करण्यात आले. आणि त्या अध्यादेशाला मूर्त स्वरूप लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिली आणि ते कायदे आता अस्तित्वात आलेले आहेत. मग खरं तर 5 जून 2020 पासून हे कायदे अस्तित्वात आलेले आहे. मग ह्या नेमके कायदे काय आहेत, याला विरोध का होतोय, सरकारची बाजू काय आहे? सरकारचं याच्यात समर्थन असं म्हणतं की सरकार 2022 पर्यंत जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं त्याच्यात निश्चित या कायद्यांचा फायदा होऊ शकतो. विरोधकांचं म्हणणं आहे की हे कायदे शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करणारे. हे दोघीजण त्यांच्या स्तरावर बाजू मांडताय. मग नेमक्या याच्यातल्या वस्तुस्थिती काय, कायद्यातल्या तरतुदी काय आहेत ते आपण आज बघणार आहोत. मुख्यतः 3 प्रकारचं कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. पहिला कायदा अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. हा मूळ कायदा 1955चा होता. आणि या कायद्यातला मेन बेस लक्षात ठेवा, साठेबाजीला विरोध करणारा हा कायदा होता 1955चा. आणि हा साठेबाजीला विरोध करणारा 1955चा कायदा होता. हा का करण्यात आला होता याच्यावरची डिटेल माहिती आपण बघूया. आणि आता साठेबाजी करण्यासाठी जो विरोध करण्यात आला होता, आता कोणीही साठा करू शकतो, ही मुख्य दुरुस्ती याच्यात केलेली आहे. दुसरा कायदा मुख्यतः हा शेतकऱ्यांना करार व किंमत हमी, मुख्यतः ह्या 2 गोष्टी याच्यापासून संरक्षण. म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही मुख्यतः 2012ला ही संकल्पना आलेली आहे. ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू होती, पण ती मोठ्या स्तरावर नव्हती किंवा कोणाला त्याच्याविषयी काही जास्त माहिती नव्हती. ती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला अजून अत्यंत प्रगल्भरित्या राबवण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि ह्या कायद्यातून सरकारला असं अपेक्षित आहे की शेतकऱ्याला किंमत हमी भेटेल. म्हणजे जी किंमतमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते, शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळत नाही, तो ह्या कायद्याच्या माध्यमातून भेटू शकतो असं सरकारचं म्हणणं आहे. आणि शेतीला ज्या सेवा अत्यावश्यक आहे, मुख्यतः शेतीमध्ये आधुनिकीकरण गरजेचं आहे. शेतीमध्ये योग्य प्रकारे मशागत होणे गरजेची आहे. जी शेतकऱ्याकडे असणाऱ्या कमतरतेमुळे, पैशांच्या कमतरतेमुळे किंवा कमी जमिनीमुळे, जमिनीचं विभाजन झाल्यामुळे जी होत नाही, ती ह्या कायद्यातल्या तरतुदीच्या माध्यमातून, करार शेतीच्या माध्यमातून होऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे. हा एक कायदा दुरुस्ती केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा हा एक कायदा की ज्याच्यावर आज MSP संदर्भात वाद आहे, हा शेतमाल व्यापार व विक्री कायदा. मुख्यतः आता आपण माहिती असेल की शेतकऱ्यांना हमी भाव दिला जातो, मिनिमम सपोर्ट प्राईस आपण त्याला म्हणतो. ही मिनिमम सपोर्ट प्राईस नेमकी संकल्पना काय हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असेल. शेतकऱ्यांचा याच्यावर आक्षेप आहे की ह्या कायद्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईसला मुख्यतः तडा बसू शकतो, प्रायव्हेटीकरणला याच्यात उत्तेजन भेटू शकतं, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की याच्याने कॉम्पिटिशन वाढेल आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होईल. असे हे 3 स्वरूपाचे कायदे आहेत. आता याच्याविषयी आपण डिटेल बघूया की नेमकं काय आहे. तर यातला पहिला कायदा आपण बघूया, अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. मुख्यतः हा 1955चा कायदा आहे, एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 असं आपण त्याला म्हणतो. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955. या कायद्यामध्ये दुरुस्ती ही करण्यात आलेली आहे. मुख्यतः हा कायदा 1955ला का केला जाते आपण बघूया. 1955ला किंवा त्याच्यापूर्वी भारतामध्ये अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. आपण PL 480 सारखे करार करून अमेरिकेकडनं गहू तांदूळचं आयात केली. आणि त्यावेळेस कोणीही साठेबाजी करून लोकांना खायला अन्न नसताना किंवा अन्नाचा मागणीप्रमाणे तूट असताना साठेबाजी करून अन्न साठवून ठेवणं आणि ते किंमत वाढीसाठी किंवा नंतर त्याचा गैरफायदा घेण्यासाठी उपयोग करणं हे सरकारला परवडणार नव्हतं, सर्वसामान्याला परवडणार नव्हतं. म्हणून 1955मध्ये हा कायदा करण्यात आला. आणि ह्या कायद्यात कोणत्याही प्रकारची साठेबाजी, मुख्यतः अत्यावश्यक वस्तूंची कोणत्याही प्रकारची साठेबाजी करता येणार नाही. आणि जर साठेबाजी केली असेल तर सरकार तिथं धाड टाकेल आणि धाड टाकून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करेल आणि साठेबाजी केलेला माल त्याच्याकडनं जप्त करेल. अशा प्रकारच्या तरतुदी या कायद्याअंतर्गत केल्या होत्या. मुख्यतः अत्यावश्यक वस्तू म्हणजे काय हे पहिले आपण लक्षात घेऊ. अत्यावश्यक वस्तूची डेफिनेशन या कायद्यात दिलेली नाही आहे. याच्यात फक्त असं म्हटलं की परिशिष्ट 2मध्ये सरकार अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करू शकतो किंवा एखाद्या वस्तूला अत्यावश्यक वस्तूमधून काढू शकतो. मग अत्यावश्यक वस्तू सद्यस्थितीमध्ये 9 वस्तूंचा समावेश आहे. याच्यात औषधी आहेत, ड्रग्ज आपण त्याला म्हणतो, फर्टिलायझर आहेत, खते आहेत, पेट्रोलियम पदार्थ, नंतर पेट्रोलियम आहे, अन्नधान्य आहे, मुख्यतः तेल आहे, ज्यूट आहे, कापूसचा धागा, आणि आता 2020मध्ये सॅनिटायझर आणि फेस मास्क
हे सुद्धा अत्यावश्यक वस्तूमध्ये टाकण्यात आलेलं आहे. एक लक्षात ठेवा, अत्यावश्यक वस्तू हे सरकार ॲडिशन करू शकतो किंवा रिमूव्ह पण करू शकतो. मग ह्या अत्यावश्यक वस्तूंचा ह्या 1955च्या कायद्यानुसार साठेबाजी करता येणार नाही. मग साठेबाजी का करता येणार नाही? की किंमत वाढ नको व्हायला आणि तुटवडा नको व्हायला. बरोबर, मुख्यतः हा उद्देश होता. पण 2020मध्ये हे बदल करण्यात आला आणि ह्या बदलनुसार काय करण्यात आलं की साठेबाजीची जी मर्यादा आहे ती मर्यादा काढून टाकण्यात आली. म्हणजे कोणीही एखाद्या वस्तूचा साठा करू शकतो, व्यापारी करू शकतो, शेतकरी करू शकतो. आणि दुसरं काय की ही साठा केव्हा करता येणार? अपवाद काय? युद्ध व आपत्तीजनक परिस्थिती. आपत्तीजनक म्हणजे नैसर्गिक संकट असेल, भूकंप असेल, पूर असेल, अशा याच्या संकटमध्ये जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला त्यावेळेस साठा करता येणार नाही असं या कायद्यात दिलेलं आहे. हे 2020. आता गरज काय होती सरकारला? तर सरकारची बाजू अशी आहे, सरकार म्हणतं की मुख्यतः 1955 स्थिती अशी होती की त्यावेळेस आपल्याकडे अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं. तेव्हाच्या परिस्थितीनुसार, तिथल्या सिनेरिओनुसार तो कायदा गरजेचा होता. आताचा सिनेरिओ बदलला आहे. आता अन्नधान्याचं उत्पादन वाढलं आहे. गहू तांदूळचं उत्पादन हे आपण खूप पटीने वाढलेलं आहे आणि ते उत्पादन वाढल्यामुळे आपल्याकडे पुरेशा प्रमाणात माल आहे आणि त्यामुळे आता तुटवडा भासणार नाही किंवा त्याच्यामुळे किंमतीवर परिणाम होणार नाही अशी स्थिती आहे. म्हणून सरकारने 2020मध्ये हा बदल केला असं सरकारची बाजू आहे. पण मुख्यतः विरोध काय आहे की याची करण्याची गरज काय होती आता, आणि विशेषतः 5 जूनला अध्यादेश काढून करण्याची काय गरज होती असा विरोध केला जातोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर साठा करायचा असेल याच्यात मुख्यतः व्यापारी वर्ग किंवा मोठे शेतकरी हे साठा करू शकतात. म्हणजे शेतकरी वर्ग तर फार दूरची गोष्ट आहे, मुख्यतः व्यापारी वर्ग त्याचा जास्त फायदा घेऊ शकतो. लहान शेतकऱ्यांना आहे तो माल ठेवायला जागा नाही तर हे कुठे साठा करू शकतात, याचा फायदा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना होईल अशी ही टीका याच्यात केली जात आहे. आपण याच्यात सरकारची बाजू आणि विरोधकांची बाजू दोघांची बाजू जाणून घेतली. आता दुसरा कायदा आहे शेतकरी शेतीमाल व्यापार व विक्री उत्तेजन व सुविधा कायदा 2020. मुख्यतः हा कायद्यामधले शब्दावरून आपल्या लक्षात येईल की शेतकरीचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाचा व्यापार आणि विक्री याला उत्तेजन देण्यासाठी सुविधा निर्माण करून देणं, त्याला उत्तेजन देण्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करून देणं या कायद्याचा उद्देश आहे. आपण असं बहुतांशदा म्हणतो की शेतकरी हा फक्त स्वतःचा उदरनिर्वाहासाठी शेती करतो. भारतामध्ये उदरनिर्वाहात्मक शेती आहे. मग ती स्वतःचा उदरनिर्वाह भागून लोकांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर त्याचा व्यापार करता आला पाहिजे, त्याच्याकडून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, त्या दृष्टीने हा कायदा केला असं सरकार म्हणत आहे. या कायद्यातल्या मुख्य तरतुदी काय आहे तर आपण ते बघूया. मुख्यतः करार शेती याचा बेस आहे. आता करार शेती म्हणजे नेमकं काय? या कायद्याअंतर्गत सरकार असं म्हणतं आहे की कोणतीही कंपनी आणि शेतकरी यांच्यात करार होऊ शकतो आणि यांच्यात करार होऊन त्या शेतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. जे शेतकऱ्याच्या पैशाच्या कमतरतेमुळे किंवा जमिनीच्या कमतरतेमुळे शेतकरी ते वापरू शकत नाही, ते कंपनीच्या माध्यमातून शेतकरी ते वापरून घेऊ शकतो. शेतीत सुधारणा करू शकतो, ग्रुप शेती करू शकतो. जी शेतकऱ्याला म्हणजे बहुतांश भारतामध्ये सीमांत शेतकरी आहे. हे सीमांत शेतकरी असल्यामुळे त्याला त्याच्यात नवीन सुधारणा काही करता येत नाही किंवा त्याला नवीन चांगल्या प्रकारे शेती करता येत नाही. मग एखाद्या कंपनीशी करार केला तर ग्रुपमध्ये ते कंपनीशी करार करून शेती करू शकतात. नेमका हा कायदा काय लक्षात घेऊ आपण थोडक्यात. मुख्यतः समजा 4-5 जणांच्या शेती जवळ आहेत. बरोबर, या 4-5 जणांच्या शेती संदर्भात उदाहरणार्थ एखादी कंपनी आली. ही कंपनी आल्यानंतर ते कंपनी काय म्हणेल की तुमच्या 4-5 जणांच्या शेतीजवळ आहे, हे तुम्ही सर्व ग्रुप करा आणि मला इथं गहूचं उत्पादन घ्यायचं आहे. मग आता याच्यात सर्वात महत्त्वाचं शेतीमध्ये काय असतं की इथं बांध असतात प्रत्येकाचे. म्हणजे समजा याची 2-1 एकर शेती, याची 3-4 एकर शेती, याची 1 एकर शेती. मग हे सर्व बांध काढून ही एकत्रित एक शेती केली जाईल, हिला ग्रुप शेती म्हटलं जाईल. आणि या सर्व शेतकऱ्यांशी कंपनी करार करेल. किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे मुळातच मोठी जमीन असेल तर त्या एका शेतकऱ्याशी कंपनी करार करेल. एक लक्षात घ्या, कंपनी 1 एकरसाठी 2 एकरसाठी आपली एनर्जी टाकणार नाही, कारण की शेवटी ते नफा ह्या गोष्टीला महत्त्व देतील. त्याकरता ते हे करताना मोठा शेतकरी बघतील किंवा शेतकऱ्यांचा ग्रुप बघतील. आणि भारतामध्ये बहुतांश सीमांत शेतकरी आहे. म्हणून सरकार या कायद्यात असं म्हणतं आहे ज्यांची 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ते ग्रुप करून शेती करू शकतात आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात असं सरकारचं याच्यात म्हणणं आहे. पण याच्यात काय आहे, मग मुख्यतः 2 प्रकारे करार याच्यात करता येणार आहे. पहिला करार असा असेल की शेतकरी कंपनीशी ठरवू शकतो की तुम्ही मला सांगा की कोणता माल तुम्हाला पाहिजे.
कंपनीने सांगितलं की आम्हाला गहू पाहिजे, मग समजा गावाचा पूर्ण ग्रुप आहे, ते ठरवतील की यांना आपण गहू उत्पादन करून द्यायचं. मग ते गहू किती किमतीने पाहिजे, कंपनी म्हणेल की मला 25 रुपये किलोने गहू द्या किंवा 30 रुपये किलोने गहू द्या. शेतकरी म्हणेल ठीक आहे 25-30 रुपये किलोने गहू तुम्हाला देतो आम्ही. मग तुम्हाला कंपनी सांगेल पण मला दर्जेदार माल पाहिजे. मग दर्जा कोण ठरवणार, मग त्यांच्यामध्ये एक मध्यस्थी नेमला जाईल, त्याला ग्रेडर आपण म्हणतो, तो ग्रेडर त्यांच्यातला दर्जा ठरवणार. मग शेतकरी त्याचं उत्पादन करणार, पहिला प्रकार सांगतोय बरं का, उत्पादन करणार, स्वतः तिथं मजुरी करणार, सर्व गोष्टी करणार आणि ते उत्पादन करून त्यांना माल विकणार. हा पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारात असं म्हटलंय की शेतकऱ्याची फक्त शेतजमीन असेल, ती कंपनी येईल आणि कंपनी येऊन तिथं स्वतःचं सर्व स्ट्रक्चर तयार करेल आणि स्वतःचं स्ट्रक्चर तयार करून त्या ठिकाणी उत्पन्न करेल आणि उत्पन्न करून त्या हिशोबाने शेतकऱ्याला माल देईल. मुख्यतः हा करार लेखी स्वरूपाचा असेल. ह्या लेखी स्वरूपाच्या कराची जास्तीत जास्त मुदत 5 वर्ष असू शकते असं त्यात म्हटलेलं आहे. फळ पिकांच्या बाबतीत ते मुदत वाढवून घेता येईल. मुख्यतः ह्या करारामध्ये कोणत्या उत्पन्न घ्यायचं, कोणत्या बाबी पाहिजे ते कंपनी शेतकऱ्याला सांगेल, त्यानुसार हा करार ठरेल. करार लेखी स्वरूपाचा असेल. याच्या दर्जा, गुणवत्ता, किंमत या करारात उत्पन्नाच्या आधीच ठरवून जाईल. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट की एखादी जमीन जर कुळाच्या नावावर असेल तर शेतकरी परस्पर नाही करू शकत, त्या कुळाला पण त्याला समाविष्ट करून घ्यावे लागेल. आणि करार शेती प्रत्येकाने केलीच पाहिजे का, ही शेतकऱ्यावर सक्ती नाही. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यात लक्षात घ्या. आणि हा करार मुख्यतः किती दिवस टिकेल, तर मुख्यतः जोपर्यंत दोघांची संमती असेल तोपर्यंत टिकेल. जरी एकाने म्हटला की मला हा करार करायचा नाही तर करार मोडेल का, तर नाही. दोघांच्या याच्यात जर संमती असेल तरच हा करार मोडू शकतो. आता समजा कंपनीने एखाद्या ठिकाणी उत्पन्न घेतलं आणि ऑलरेडी शेतकऱ्याची 25 रुपये किंमत ठरवलेली आहे आणि समजा बाहेर शेतकऱ्याला 50 रुपयाप्रमाणे ती किंमत भेटते, मग शेतकरी कंपनीला न विकता बाहेर विकू शकतो का, तर नाही. करारात जे ठरलंय त्याप्रमाणे शेतकऱ्याला कंपनीलाच हा माल विकावा लागेल. अशा स्वरूपाने करार शेतीच्या महत्त्वाच्या बाबी या कायद्याअंतर्गत सांगितलेल्या आहेत. आता याच्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे की समजा शेतकरी आणि कंपनी यांच्यात वाद झाला तर न्याय कुठे मागायचा, तर याच्यात सांगितलं की जवळच्या कोर्टात न्याय मागता येणार नाही. तुम्ही प्रांताधिकाऱ्याकडे अपील करा, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करा, अशी चेन दिली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात अपील करू शकतात. खरं तर प्रॉब्लेम इथं आहे, शेतकरी हा अपील करून पुढे त्याच्यात काय शिक्षा सांगावी, कोणत्या बाबी कराव्या ह्या कायद्यात तरतूद नाही आहे. एखाद्या कंपनीने किती दिवसात जास्तीत जास्त किंवा एखाद्याने माल घेतला किती दिवसात जास्तीत जास्त पैसे द्यावे, तर 3 दिवसामध्ये हे त्याला पैसे दिले पाहिजे वगैरे, त्यांच्या करारानुसार ह्या तरतुदी केलेल्या आहेत. या अशा संदर्भातला हा शेतकऱ्याच्या मालाला उत्तेजन देणारा कायदा आहे. याच्यात सरकारची बाजू अशी आहे की शेतकऱ्याला आता शेती परवडत नाही असं म्हटलं जात आहे. मग ती शेती परवडावी, ती शेती फक्त उदरनिर्वाहासाठी नसावी, तिला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कंपनीच्या माध्यमातून शेतीला जास्तीत जास्त नफा मिळावा, शेतीमध्ये आधुनिकीकरण यावं, म्हणून हा करार आम्ही करतोय. जे भारतामध्ये विभाजन प्रॉब्लेम आहे, लहान लहान जमिनी प्रॉब्लेम आहे, सीमांत शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही हा कायदा करतो, सरकारचं म्हणणं आहे. तर विरोधी ह्या कायद्याचा विरोध असणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या कायद्यामुळे प्रायव्हेटायझेशनला खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणात वाद होईल. या कायद्यामध्ये स्पष्टता नाही आहे. एखादी कंपनी असेल, त्या कंपनीने तर शेतकऱ्याची फसवणूक केली आणि ती कंपनीशी नंतर शेतकरी भांडत बसेल का, किंवा त्या कंपनी आणि शेतकरी यांच्यात करार होत असताना शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते आणि याच्यात नवीन दलाल पद्धती निर्माण होऊ शकते. म्हणजे गावामध्ये शेतकरी वर्ग हा एवढा सुशिक्षित नाही आहे, अशिक्षित मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये करार करताना त्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते आणि कंपनी राज अप्रत्यक्षरित्या गावात शेतीच्या माध्यमात येऊ शकतं, असा हा कायदा म्हणतोय. आता पुढचा तिसरा कायदा आपण बघूया. दुसरा कायदा जो होता तो मुख्यतः करार किंमत संरक्षण व अधिकार कायदा होता. कदाचित आपलं हे नाव तेव्हा लिहिलं गेलं असेल, पण आता हा तिसरा कायदा शेतमाल व्यापार व विक्री. मुख्यतः हा कायद्याचं सर्वात महत्त्वाचं काय की शेतकरी थेट व्यापार करू शकतो आणि विक्री करू शकतो. मुख्यतः आता जर बघितलं, आता सिस्टीम काय आहे की APMC ॲक्ट आता लागू आहे. ह्या APMC ॲक्टमध्ये शेतकरी हा एक तर बाजार समित्यांमध्ये विक्री करू शकतो किंवा बाजार समित्यांनी ज्यांना रजिस्ट्रेशन दिलं आहे अशा व्यापाऱ्याकडे विक्री करू शकतो. बरोबर. एखाद्या व्यापाऱ्याला जर शेतकऱ्याकडनं माल घ्यायचा आहे, तो जर त्या तालुक्याअंतर्गत म्हणजे त्या बाजार समित्या कार्यक्षेत्राअंतर्गत जर व्यापार करायचा असेल त्याला, तर बाजार समितीकडनं त्याला नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आणि त्यानंतर तो मार्केट फी भरतो आणि मार्केट फी भरून
ते शेतकऱ्याला माल विकतो. याच्यात बाजार समिती काय करतं की त्याची कॅपॅसिटी आहे का माल घेण्याची, त्याचं बँक गॅरंटी घेतं आणि बँक गॅरंटी घेऊन त्याचे व्यवस्थित कागदपत्र करून त्याला मग परमिशन देतं की तू व्यापारी म्हणून काम करू शकतो, शेतकऱ्याचं माल खरेदी करू शकतो. पण या कायद्याने काय केलं, या कायद्याने कोणीही व्यक्ती कोणताही माल हा विकत घेऊ शकतो डायरेक्ट शेतकऱ्याकडनं. म्हणजे जे नियमन होतं बाजार समितीचं, आता लक्षात घ्या, सुरुवातीला बाजार समित्यांचं नियमन सर्वच शेतकऱ्या जे माल उत्पादन करतो त्याच्या सर्वांवर होतं. काही दिवसापूर्वी फळं आणि भाजीपाला हे नियमनाच्या बाहेर काढलं आणि आता थोडक्यात बाजार समितीच्या नियमनाबाहेर सर्वच क्षेत्र आलं आणि आता कोणताही व्यापारी हा डायरेक्ट शेतकऱ्याकडनं माल घेऊ शकतो. म्हणजे त्याला मार्केट फी भरायची गरज नाही, मार्केटमध्ये जायची गरज नाही, हा डायरेक्ट माल घेऊ शकतो. विरोध इथंच आहे की एखादा शेतकरी जर डायरेक्ट माल घेत असेल, एखादा व्यापारी जर डायरेक्ट माल घेत असेल तर शेतकऱ्याने दाद कोणाकडे मागायची, त्याने जर फसवलं तर या कायद्यात सांगितलं आहे की तुम्ही दाद प्रांताधिकाऱ्याकडे मागा किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे मागा, बरोबर. आणि जर तुम्हाला त्याच्यात नाही मिळालं तर तुम्ही हायकोर्टात जा, बरोबर, नजीकच्या कोर्टात जाऊ नका. मग प्रांताधिकाऱ्याने नेमकं काय सुनावणी घ्यावी, सुनावणी घेतल्यानंतर त्याला सांगावं. पण त्याच्यात शिक्षेची तरतूद काय ह्या बाबी याच्यात दिलेला नाही आहे. बाजार समिती याच्यात काय करते, जर एखाद्याने फसवलं तर त्याच्यावर दावा दाखल करते आणि दावा दाखल करून कारवाई करून त्याच्याकडनं शेतकऱ्याची फसवणूक केल्यानंतर त्याच्याकडनं पैसे घेते आणि शेतकऱ्याला देते. म्हणजे बाजार समित्यांचं नियंत्रण मोठ्या प्रमाणात होतं. या कायद्याने नियंत्रण कमी होतं आहे असं विरोधकांची बाजू आहे. दुसरी बाब अशी आहे की आंतरराज्यीय व्यापाऱ्याच्याने वाढणार आहे. म्हणजे शेतकरी आपला माल कुठे विकू शकतो, म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी उत्तर प्रदेशमध्ये विकू शकतो, उत्तर प्रदेशचा शेतकरी महाराष्ट्रात विकू शकतो आणि जिथं त्याला जास्त भाव भेटेल तिथं तो विकेल. आता मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांकडे मिळणारं उत्पन्न जितकं कमी आहे ते जाऊन तिकडे कसे विकतील हा प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि याच्यामुळे एक नवीन कंपनी राज निर्माण होऊ शकतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि जे सरकार MSP देतं, आता MSPचा याच्यात सर्वात मोठा मुद्दा आहे की बाजार समितीमध्ये जर आपण माल विकायला गेलो तर एक हमी किंमत भेटते. आता ती हमी किंमत कोण देतं, मुख्यतः ती हमी किंमत शासनाने हंगामापूर्वी ही डिक्लेअर केलेली असते. आता 24 पिकांना सध्या हमी किंमत दिली जाते. मग शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हळूहळू सरकार ही MSP रद्द करून टाकेल. मोदी सरकारचं म्हणणं आहे की आम्ही MSP कोणत्या हालतीमध्ये रद्द करणार नाही, तुम्ही MSP पण अस्तित्वात राहील आणि त्याला पॅरलल स्ट्रक्चर पण अस्तित्वात राहील. पण हे पुढे याच्यावर साशंकता आहे, त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. याला अडत्यांचा देखील विरोध आहे, कारण की अडत्यांचा मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाह हा बाजार समितीत होतो. बाजार समितीमध्येच माल जर येणं बंद झालं, बाजार समितीचं नियंत्रण कमी झालं तर अडत्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. अशा प्रकारे हा शेतकरी जे शेतमालचा व्यापार व विक्री करताय, ह्या व्यापार व विक्री करणाऱ्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय नाही आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर शासनाचं असं म्हणणं आहे, म्हणजे केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा माल जास्त कुठेही विकता येऊ शकतो. कॉम्पिटिशन याच्यामुळे वाढणार आहे आणि कॉम्पिटिशन वाढून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. हे अशा प्रकारे हे 3 कायदे हे करण्यात आलेले आहे. मुख्यतः हे तिन्ही कायदे 5 जून 2020 पासून अंमलबजावणी सुरू झालेलं आहे. याच्यावर आता मोठ्या प्रमाणात विरोध हा सुरू झालेला आहे. सरकार याचं समर्थन करतं आहे. तुम्हाला तिन्ही कायद्यातल्या तरतुदी आपण सांगितलेल्या आहेत. याच्यावर तुम्ही स्वतः विचार करा, अजून अभ्यास करा की नेमका कायदा बरोबर आहे का चूक आहे. याच्यात काही अजून सूचना असतील तर निश्चित कळवा. खूप खूप धन्यवाद.